पब्लिकला आपल्या बाजूने करण्यासाठी कुणीही गडावर जाऊ नये आणि धर्मातल्या लोकांनी राजकारणापासून दूर राहावा असा सल्ला आणि वक्तव्य आहे मंत्री पंकजा मुंडेंचं। संतोष देशमुख हल्ला प्रकरणावरून अनेकांच्या टार्गेटवर असलेल्या धनंजय मुंडेंनी भगवानगडावर जाऊन नामदेव शास्त्रींची भेट घेतली होती। तसंच नामदेव शास्त्रींनी देखील धनंजय मुंडेंची पाठराखण केली होती। त्यामुळे पंकजा मुंडेंचं वक्तव्य या संदर्भात होतं का असा प्रश्न उपस्थित होतोय। जीवनामध्ये कुठल्याही गडावर लोक का जातात मला माहित नाही। त्या गडावर असणाऱ्या लोकसंख्येमुळे जात असतील की आपण त्या गडावर गेलो, गडाच्या एखाद्या व्यक्तीला हातात घेतलं म्हणजे गड आणि सगळी लोकसंख्या किंवा सगळी येणारी पब्लिकच आपली होते असं वाटत असेल कुणाला। पण माझं उलट आहे हो, मला पब्लिक आपली असते म्हणून गडावर जाऊ वाटतंय, म्हणजे पब्लिक आपली करायची म्हणून जाऊ वाटत नाही। त्यामुळे राजकारणामध्ये आणि धर्मकारणामध्ये एकमेकांबरोबर त्यांचं नातं तर असलंच पाहिजे, पण तेवढीच विरक्ती देखील असली पाहिजे। राजकारणात काम करणाऱ्या माणसांनी धर्मात हस्तक्षेप करू नये आणि धर्मामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी राजकारणापासून वैराग्य धारण केल्याशिवाय तो धर्माच्या रस्त्यावर विराजमान होऊ शकत नाही। आपल्याला अगदी शिवाजी महाराजांपासून आतापर्यंत माहिती आहे की दरवेळी राजसत्ता आणि धर्मसत्ता ही हातात हात घालून चालत असते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।